पिंजरा पिंजरा रे. हे बईर, अरे गाडी हळू चालव बर का, आणि फोनवर नका बोलत बसू. आणि गेल्या गेल्या फोन कर मला. आई तुझ्या सगळ्या सूचनांचं पालन करत बसलो ना तर मला नाही वाटत मी आज पोहोचेन ना पुण्याला. हे बघीर, जाताना एसी नको लावू, त्यामुळे झोप येते. बघ आई, मी तुझ्या सगळ्या सूचनांचं पालन करेन. एवढंच नाही तर दर अर्ध्या तासांनी तुझ्या सूचनांचं पालन मी कसं करतोय हे तुला फोन करून सांगेन. मग तर झालं. त्या केदारला म्हणावं लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढ, आधीच लय उशीर झालेला आहे. गाडी मोड झाल्याशिवाय लग्नाच्या गप्पा नकोत घरात. आपण अगेन लिहून दिलंय ना, तरी मी तुमच्या मनात शंका आहेच का? हे बघा, गावामध्ये मिनिटा मिनिटाला ऊन वारा पाऊस बदलतया. तेव्हा काम झाला बघा, उगीच ढोल नको वाजवायला. हो चिरंजीव, निघा तुम्ही, नाही ते ही म्हातारी तेरडी तुम्हाला जाऊ देणार नाही. म्या म्हातारी आणि तुम्ही काय मिसरूट फुटलेले तरुण वाटतं. हे म्हातारपण वयावर अवलंबून नसतं, ते इच्छारावर अवलंबून असतं. सध्या काही दिवस त्यांना उकळलेलं पाणी द्या आणि झोपताना थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा डोक्यावर. ठीक आहे, मी या गोष्टींची काळजी घेईन. तुम्ही या. मी उद्या येईनच, पण जर ताप उतरला नाही तर ब्लड टेस्ट करावं लागेल. शालिनी काकू, तुम्ही त्यांच्या लाडके आहात ना, मग तुम्ही जरा त्यांच्या जवळ जाऊन बसा ना. आनंदी, अगं मी त्यांची लाडके यात काहीच शंका नाही, पण याआधी सुद्धा मी त्यांच्या खोलीत जायला खूप घाबरायचे ग. आणि आता तर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली, ती माझ्या सांगण्यावरून. त्या माफ करतील मला? गुलाबताई, तू जातेस अक्कांकडं, म्हणजे बघ ना त्यांना काही हवंय न काय. आनंदी, तू म्हणतेस ती माणुसकीच्या नात्याने बरोबर आहे, असं व्हायच पाहिजे. पण ही माणसं पण बरी नाहीत ग. आपण जायचो अगदी थोड्या मोठ्या मनानं काहीतरी कराय, पण ह्यांच्या मनात काय कट कारस्थान असेल आपल्याला नाही ठाव. ठीक आहे. आनंदे, बरी आहेस ना तू? मी कसं काय जाऊ तिथं? हे बघ आई, मी तुला मस्त चहा करून देते, तू त्यांना देऊन ये. नाही आनंदे, तू किती बी चांगला चहा केला तर मी तिथं नाही जाणार आहे. ए, चुपचाप जायचंय. मम्मा, मम्मा उठ, चहा घे, तू काहीच खाल्लेलं नाहीयेस. मला काही नको. आणि ते अक्कांना इंजेक्शन दिलंय ना डॉक्टरांनी, मग त्यांना थोडा वेळ झोपू दे. हा, अरे पण तिने काहीच खाल्लेलं नाहीये, मग गोळ्या कशा देणार? हेच आनंदी पण म्हणत होती, म्हणून तर तिने हे सगळं अक्कांसाठी पाठवलंय ना. मेले तरी चालेल, त्या पोरीच्या काहीही घेणार नाही. घेतला चहा त्यातली? काय म्हणाल्या? घेतला म्हणजे घ्यायला लागल्या होत्या, पण जसं त्यांना कळलं की ते सगळं तू त्यांच्यासाठी पाठवलंयस, तेव्हा त्यांनी अक्काच्या अक्का ट्रे उडवून लावला. अशा वागल्या त्या? नशीब तू घेऊन गेली नव्हतीस म्हणून तो ट्रे, नाही तर आता त्या ट्रेच्या जागेवर तू असतीस. वीर, इथं एकतर आधीच अक्कांना बरं नाहीये, कसं काय येणार तिकडं? आनंदी, अगं मी इकडे एवढं उत्सुकतेने तुला काहीतरी सांगतो आणि तू, मला मुळात कळत नाही की तू सारखं सारखं त्या बाईच्या जवळ जातेस तरी का. ते सगळं जाऊ दे, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की उद्या मी घरी येतो, आणि तेव्हा मला तू घरी हवी आहेस, आणि तेही मला हवी असतेस तशी. लक्षात ठेव, मी येतो. कुठे गेला वीर दादा? पुण्याला गेलाय, येणार आहे उद्या. झोपा आता. पिंजरा